नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विकास. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ आपला करंट अफेअर या टॉपिकवरती राहणार आहे. मी प्रयत्न करेल की तुम्हाला डेली करंट अफेअर प्रोव्हाइड करू शकेल आणि जर तुम्हाला वीकली जर करंट अफेअर पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. मी वीकली पण प्रोव्हाइड करेल तुम्हाला करंट अफेअर संपूर्ण माहिती. आणि आर-आर-बी, एन-टी-पी-सी आणि ग्रुप डी रेल्वेची जे आहे त्याची जर तुम्हाला सायन्सचे क्लासेस पाहिजे असतील तर सांगा, मी प्रोव्हाइड करेल माझ्या चॅनलवरती. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मी तुम्हाला व्हिडिओ त्यांचे देऊ शकेल. तर चला आजच्या करंट अफेअरच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. तर बघा, सर्वात आधी पहिला क्वेश्चन. 15 जानेवारी 2025 रोजी भारतात कोणता दिवस साजरा करण्यात आला? हे आपल्याला सांगायचं आहे. 15 जानेवारी 2025 रोजी तर जे सेना दिवस आहे, आर्मी डे, हा 15 जानेवारी 2025 रोजी साजरा करण्यात आला आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की 1949 मध्ये भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर इन चीफ बनलेले फील्ड मार्शल के.एम. करियप्पा यांच्या सन्मानार्थ भारत दरवर्षी 15 जानेवारी रोजी लष्कर दिन साजरा करतो. तर तुम्हाला असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की 1949 मध्ये भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर कोण होते? तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की के.एम. करियप्पा फील्ड मार्शल हे होते. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता आपण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत खालीलपैकी कोणते जहाज राष्ट्राला समर्पित केले? तर आय.एन.एस. सुरत, आय.एन.एस. निलगिरी आणि आय.एन.एस. स्वाक्षीर हे जे जहाज आहे ते राष्ट्राला समर्पित केले मुंबई येथे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. तेलंगणात कोणत्या सणाला गुरेढोरे आणि शेतीच्या अवजारांची पूजा केली जाते? हे आपल्याला सांगायचं आहे. तर तो कोणता उत्सव आहे? तर कनुमा उत्सव. बी जे ऑप्शन आहे ते करेक्ट असणार आहे. त्याचं जर स्पष्टीकरण बघितलं आपण, मकर संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी कनुमा उत्सव साजरा केला जातो. म्हणजे जेव्हा आपण मकर संक्रांत उत्सव करतो तेव्हा मकर संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी कनुमा उत्सव साजरा केला जातो, हे लक्षात असू द्या. प्रामुख्याने शेतकरी समुदाय गुरेढोरे आणि शेतीच्या अवजारांचा सन्मान करण्यासाठी हा जो सण आहे तेलंगणा येथील जे लोक आहेत ते करतात. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. 85वी अखिल भारतीय अध्यक्ष अधिकारी परिषद कोठे आयोजित केली जाईल? जे 85वी अखिल भारतीय अध्यक्ष अधिकार परिषद होणार आहे ते कोणत्या ठिकाणी आयोजित करणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन दिलेला बघा, नवी दिल्ली, पटना, लखनौ, भोपाळ. तर पटना या ठिकाणी जे आहे 85वी अखिल भारतीय अध्यक्ष अधिकार परिषद आयोजित केली जाईल. त्याचं जर वैशिष्ट्य बघितलं की जे परिषदेचं वैशिष्ट्य काय आहे, तर बघा इथे दिले असेल तुम्हाला की संसदीय कार्यपद्धती आणि परिणामकारकता सुधारण्यावर विचार विनिमय करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबईत कोणत्या मंदिराचे उद्घाटन केले ते आपल्याला सांगायचं आहे. तर श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर या मंदिराचे उद्घाटन केले आहे. तर कोठे? तर नवी मुंबई येथे. आणि या मंदिराचं जर वैशिष्ट्य बघितलं आपण, हे मंदिर आध्यात्मिक उपक्रमाचे आणि सांस्कृतिक मूल्यांच्या संवर्धनाचे केंद्र म्हणून काम करेल, हे लक्षात असू द्या. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. उपराष्ट्रपती जगदीप धनकर कोणत्या विद्यापीठांच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित होते? तर एक नंबरचं जे आहे गुरु घासीदास केंद्रीय विद्यापीठ, इथे जे आहे उपराष्ट्रपती जगदीप धनकर दीक्षांत समारंभाला उपस्थित होते, लक्षात असू द्या. तर हे जे विद्यापीठ आहे छत्तीसगडमधील बिलासपूर येथे आहे आणि उच्च शिक्षणासाठी एक प्रमुख संस्था आहे. जर तुम्हाला विचारलं गेलं की हे जे विद्यापीठ आहे तो कोण्या ठिकाणी स्थित आहे, तर छत्तीसगडमधील बिलासपूर येथे आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. राष्ट्रीय हळद मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? राष्ट्रीय हळद मंडळ जे की आता स्थापन केलेलं आहे 14 जानेवारी 2025 रोजी, हे आपण लक्षात असू द्या. आणि त्याच्या ज्या अध्यक्षपदी जर कोणाची नियुक्ती करण्यात आली तर पल्ले गंगा रेड्डी यांचं जे आहे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. त्याचे वैशिष्ट्य जर बघितलं आपण, हळदीचे उत्पादन आणि विपणनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 14 जानेवारी 2025 रोजी भारतात राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना करण्यात आली आणि हे भारतातील तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथे आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. एप्रिल-ऑक्टोबर दरम्यान देशाच्या कोळशाच्या आयातीत किती घट झाली आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर 3.1%. 3.1% जो आहे एवढा जो आहे एप्रिल-ऑक्टोबरच्या दरम्यान कोळशाच्या आयातीत घट झाली आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया चला. फ्युचर मिनरल्स फोरम 2025 कोणत्या शहरात सुरू झाले आहे? तर आन्सर आहे रियाद या शहरात फ्युचर मिनरल फोरम 2025 सुरू झालेले आहे.
तर याचं उद्दिष्ट काय आहे, की मंचाचे उद्दिष्ट खनिज संसाधनांच्या विकासाला आणि शाश्वत खान पद्धतींना प्रोत्साहन देणे आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली? तर बघा ऑप्शन दे 2 कोटी, 3 कोटी, 3.25 कोटी, 4 कोटी. तर ऑप्शन जे 3 नंबरचा आहे 3.25 कोटी एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पे चर्चा नोंदणी केली आहे यासाठी. तर हे जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा पे चर्चा कार्यक्रम विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित ताणतणावाचा सामना करण्यास मदत करतो, हे लक्षात असू द्या. त्यानंतर क्वेश्चन बघा, व्यापारी वारे ज्या प्रदेशात एकत्र येतात त्या प्रदेशाचे नाव काय आहे? बघा ऑप्शन दिलेले वन प्रदेश, आंतरस्थलीय प्रदेश, आंतरखंडीय अभिसरण क्षेत्र, आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्र. जे 4 नंबरचं आहे आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण क्षेत्र हे राईट आन्सर राहणार आहे. याचं स्पष्टीकरण बघितलं आपण, हा विषुववृत्ताजवळील प्रदेश आहे जिथे उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील व्यापारी वारे एकत्र येतात, ज्यामुळे वाढत्या उष्ण हवेमुळे मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळे होतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, रिकामी जागा ही देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण मिळवणारी पहिली महिला नृत्यांगना होती. तर ऑप्शनमध्ये दिलेला आहे मृणालिनी साराभाई, पद्मा सुब्रमण्यम, तंजोर बाल सरस्वती, अलारमेल वल्ली. तर तंजोर बाल सरस्वती ही देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण मिळवणारी पहिली महिला नृत्यांगना होती. जे की त्याबद्दल पाहिलं आपण तर तंजोर बाल सरस्वती एक प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना, भारतीय शास्त्रीय नृत्यातील उत्कृष्ट योगदानासाठी पद्मविभूषण मिळवणाऱ्या पहिला महिला नृत्यांगना होत्या. सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एक्झाममध्ये यासारखा आहे, नोट करून ठेवायचा तुम्ही सर्वांनी. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, धातूच्या तारेत वाहणारा विद्युत प्रवाह आणि त्याच्या टर्मिनल्सवरील संभाव्य फरक यांच्यातील संबंध कोणी शोधला आहे? तर आपल्याला त्या शास्त्रज्ञाचं नाव सांगायचं आहे. ऑप्शन दिलेला आहे अल्बर्ट आइन्स्टाईन, जॉर्ज सायमन ओम, रदरफोर्ड, निल्स बोर. तर जॉर्ज सायमन ओम यांनी जे आहे धातूच्या तारेत वाहणारा विद्युत प्रवाह आणि त्यांच्या टर्मिनल्सवरील संभाव्य फरक यांच्यातील संबंध ओळखला आहे, शोधला आहे. म्हणजे त्यांच्याबद्दल जर बघितलं, जॉर्ज सायमन ओम यांनी ओमचा नियम तयार केला, जो सांगतो की कंडक्टरमधून जाणारा विद्युत प्रवाह त्यांच्या टोकांमधील व्होल्टेजच्या थेट प्रमाणात असतो, जर तापमान स्थिर राहिले तर. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, चुंबकाचे 2 तुकडे होतात, जर हे दोघे एकमेकांजवळ आणले तर एकमेकांना आकर्षित करा, एकमेकांना दूर करा, आकर्षित करा किंवा दूर करा, काहीही नाही. तर ऑप्शन सी जे आहे आकर्षित करा किंवा दूर करा हे जे करेक्ट आन्सर राहणार आहे. त्याचं स्पष्टीकरण जर बघितलं आपण, जेव्हा चुंबक तुटतो तेव्हा प्रत्येक तुकडा उत्तर आणि दक्षिण ध्रुव दोन्ही टिकवून ठेवतो. ध्रुव कसे दिशानिर्देशित आहेत यावर अवलंबून ते एकमेकांना आकर्षित करू शकतात किंवा दूर करू शकतात. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा, उबर कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उबर कप कोणत्या खेळाशी संबंधित आपल्याला हे सांगायचं आहे. ऑप्शन दिलेले फुटबॉल, हँडबॉल, बॅडमिंटन, स्क्वॅश. तर बॅडमिंटन या खेळाशी उबर कप संबंधित आहे. त्याचं जर उबर कपचं जर वैशिष्ट्य बघितलं आपण, उबर कप ही महिला संघासाठी एक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आहे. या स्पर्धेची कल्पना मांडणाऱ्या बेट्टी उबर यांच्या नावावरून त्यांचे नाव ठेवण्यात आले आहे. तर कोणाच्या नावावरून ठेवण्यात आलेले आहे? बेट्टी उबर. हे पण असं क्वेश्चन येऊ शकते तुम्हाला एक्झामला, तर लक्षात असू द्या. तर बघा अशा प्रकारचे आजचे आपले करंट अफेअर्सचे क्वेश्चन होते, जे मी तुम्हाला सांगितले आहे. जर तुम्हाला डेली करंट अफेअर्सचे सेशन पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, नाहीतर मी तुम्हाला वीकली पण प्रोव्हाइड करू शकतो. आणि मी RRB, NTPC आणि रेल्वे ग्रुप डी यासाठी जे PYQ राहणार आहे जनरल सायन्सचे ते घेणार आहे. तरी बी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून त्याची तुम्हाला अपडेट मिळत राहणार. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट मी माझ्या चॅनलवरती देत राहणार. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. धन्यवाद.